विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा अंगीकारून उच्च शिक्षित व्हावे, PSI सुधाकर कांबळे यांचे प्रेरणादायी आव्हान। सविस्तर बातमी अशी की श्री साईनाथ विठ्ठलनाथ विद्यालय मंगलसांगवी येथे शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी आनंददायी शनिवार व प्लास्टिक मुक्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कांबळे यांनी प्रमुख उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना जीवनात शिस्त, शिक्षणाचे महत्त्व तसेच सामाजिक जबाबदारी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत विविध उपक्रमामध्ये भाग घेतला। यावेळी PSI सुधाकर कांबळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी समाजसेवक अशोक पाटील कदम, अनिल पवार तसेच पत्रकार गाडे पाटील यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव प्राध्यापक सांगवीकर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थी वैभव कांबळे आणि प्रतीक्षा कांबळे यांनी केले। प्रश्न मी माझी ही जन्मभूमी आहे, ही कर्मभूमी आहे आणि ही माझी शाळा आहे। आणि मला गेल्या शनिवारी संचालक श्री डॉक्टर साहेबराव वाघमारे सरांनी फोन केला, त्यांना असा शनिवारचा प्रोग्राम तुमचा ठेवायचा आहे शाळेवर आणि आपण वेळ मिळेल का? मी सांगितलं की बाबा वेळेतला वेळ काढून मी येईल। आज मी शाळेमध्ये आलो, माझा यशोची सत्कार शाळेतर्फे करण्यात आला, शाळेच्या मुलाला मार्गदर्शन झालं आणि असाच उपक्रम ह्या शाळेनं दर शनिवारी आयोजित करावा। सर, तुमच्या काळामध्ये शाळेचं काय परिस्थिती होती आणि आज नवीन बदल काय घडलेला आहे, तुम्ही काय बघितलं शाळेमध्ये? आज शाळेची इमारत चांगल्या प्रकारे सुसज्ज आहे। त्याच्यानंतर या शाळेचं ग्राउंड चांगल्या प्रकारे आहे। शाळेमध्ये तुमच्या कॅम्प्युटर लावलेले आहेत, शाळेमध्ये CCTV फुटेज आहेत, शाळेमध्ये उत्तम दर्जाची प्रयोगशाळा आहे। शाळेमध्ये खूप असा बदल झालेला आहे आणि विद्यार्थी पण या शाळेमध्ये खूप हुशार आहेत आणि 2-3 प्रकारचे विद्यार्थ्याला शिकवतात। ह्या ठिकाणी ह्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात। वेळेतला वेळ काढून सर्व शिक्षक वर्ग मुलांना 1 तासाचा पूर्ण वेळ शाळा सुटल्याच्या नंतर देतात। त्याबद्दल सर्व गुरुजन वर्गाचं मी माझ्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? विद्यार्थ्याला एकच संदेश आहे की विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं, विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलाचं नाव, शाळेचं नावलौकिक करावं। या महाराष्ट्रामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण मिळते तर त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा। गरिबीची परिस्थिती आहे, ह्याच्या आड राहून कोणी शिक्षणापासून वंचित असेल तर त्याला राहू नये आणि ज्याला कोणाला काही अडचण असेल तर शाळेचे शिक्षक वर्ग यांनी सर्वांनी काही अडचण असेल तर मी सुद्धा माझ्या परीनं जे काही मला मदत करता येईल मी करण्यास तयार आहे।